याबाबत पोलीस अधिकारी माधुरी धिराही यांनी सांगितले की 2 मुलांचा माहेरी गेलेली महिला सरपंच रात्रीच्या वेळी तिच्या मुलींना गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मैलू टेकडीच्या माथ्यावर सोडून परतली। महिलेनं हा प्रकार तिच्या सासरी शेजारी राहणाऱ्या लोकांना सांगितला। त्यानंतर शेजाऱ्यांनी शिवराम यांना याबाबत माहिती दिली। शिवराम यांनी तात्काळ साथीदारांसह जंगलात जाऊन मुलींचा शोध सुरू केला, परंतु मुलगी न सापडल्याने शिवराम यांनी खुडिया चौकी गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली। यानंतर खुडिया पोलिसांनीही मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली। मुलगी हरवल्याची नोंद घेऊन पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विविध पथकं तैनात केली। अखेर 9 मे 2024 रोजी मुलीचा मृतदेह टेकडीच्या माथ्यावर सापडला। मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदनात अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, त्यामुळे बालिकेचा मृत्यू हा अन्न व पाणी न मिळाल्याने झाल्याचं समोर आलंय। दरम्यान या घटनेनं संपूर्ण मुंगेली जिल्हा हादरलाय। पतीशी वाद झाल्यामुळे महिला सरपंचाने मुलीला जंगलात सोडलं होतं, त्यामुळे पती पत्नीच्या वादात निष्पाप मुलीचा बळी गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। मुलीच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित महिला सरपंचावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातल्या नागरिकांकडून होत आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।